कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हाजी महमूद सय्यद आणि विजय आंग्रे तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार शिवाजी खांडेकर आणि हिना कौसर शेख आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्या प्रचारार्थ शनिवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कॉर्नर सभेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी उमेदवार काका कोयटे म्हणाले, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आशुतोष दादा या दोन दादांकडून दर महिन्याला पैसे येतात, तसेच शहरातील महिलांच्या हाताला काम देऊन दर महिन्याला उत्पन्नाची हमी देतो, अशा प्रकारची ग्वाही काका कोयटे यांनी दिली। तसेच कोपरगाव शहरात झालेली विकास कामे आणि पुढील देखील विकासाचा रथ असेच सुरू राहील, असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे। यावेळी प्रभागातील उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। माझ्या समता बँकेच्या माध्यमातून या प्रभागातल्या 70 ते 80 महिलांना रोज जेवणाचे डबे येतात। रोज गरम गरम जेवण येतं। कालचा डबा घेऊन जातो। 7-8 वर्षापासून चालू आहे हे। कमी निवडणुकीकरता केलेलं नव्हतं। कोरोनाच्या काळामध्ये 3.5 महिने रोज 1000 लोकांना मी डबे वाटत होतो। मी एक माणुसकीचं मंदिर उभारलेलं आहे। कोणाला गोरगरिबाला कपडे लागत असतील ते कपडे ते त्या ठिकाणाहून घेऊन जातात। मी अभ्यास मंदिर उभारलेलं स्टडी पॉइंट, ज्यांना पोराबाळांना घरामध्ये अभ्यास करायला जागा नाही त्यांना अभ्यासाची सोय मी करून दिलेली आहे। 260 मुलं मुली त्या ठिकाणी घेतात। अशा अनेक उपक्रम मी समता पत संस्थेच्या माध्यमातून गेले 7 ते 8 वर्ष नव्हे, गेले 20 ते 25 वर्ष चालू ठेवलेले आहे। पुढे आजारी माणूस आला, त्याला व्हीलचेअर लागत असेल, त्याला बेड लागत असेल, हे सुद्धा आम्ही मोफत उपलब्ध करून देतो। अशा प्रकारचे जे काम मी जनतेसमोर मांडले, त्याच्यावर त्यांना वाटायला लागलं की आता आपला विरोध, आपला पराभव अटळ आहे। त्याच्यामुळे त्यांनी समता बँकेवर आरोप करायला सुरुवात केली। म्हणजे थकबाकीदार होते, ते थकबाकीदारांना त्यांना त्यांच्या बघत बच्चांनी हाताशी धरलं आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली। पण ही जनतेला माहित आहे, माझ्या पतपिढीच्या, माझ्या बँकेच्या तब्बल 1200 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। त्यातल्या कोपरगाव शहरातल्या 22,000 ठेवीदारांनी 400 कोटी रुपयाच्या ठेवी मला दिलेल्या आहेत। हा कोपरगावकरांचा विश्वास मी मिळवलेला आहे। हे विरोधकांना सहन होत नाही, त्याच्यावर त्यांनी खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली। खरं त्यांना पराभव सुद्धा सहन होत नाही हो। विजय पचवायला जशी हिंमत लागते तशी पराभव पचवायला सुद्धा हिंमत लागते। गेल्या वेळेस आमदार त्याचा पराभव झाला। सुनीलने आता सांगितलं माझा पराभव कोपरगावच्या करंटे लोकांमुळे झाला। पण तुम्ही करंटे आहात का याचा जाब तुम्ही आता आमदार त्यांना विचारला पाहिजे। आशुतोष दादांनी किती निधी आणला हे तुम्हाला सांगितलं। आमदार त्यांनी कोपरगावचा निधी वाया कसा घालवला हे पण पहा। इथे इंडोर गेम, आउटडोर स्विमिंग पूल बांधला, 2 कोटी रुपये त्याला खर्च झाले। काय उपयोग त्याचा? हे 2 कोटी रुपये जे सरकारचे तुमच्या आमच्या खिशातले वाया गेले, याला जबाबदार कोण? जे तालुका क्रीडा संकुल होतं ते सुद्धा 4 ते 5 कोटी रुपयाचं होतं। ते क्रीडा संकुल त्यांनी संजीवनी कारखान्यावर पडवलं। कोपरगावच्या नागरिकांच्या, तरुण मुलांचे जे खेळाडू आहे त्यांच्या तोंडातला घास काढून घेतला, याला जबाबदार कोण? जे कोपरगावचं एसटी स्टँड आहे उलट बांधून ठेवलं। कोपरगाव शहरातल्या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होऊ शकलं असतं, ते होऊ शकलं नाही, याला जबाबदार कोण? हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे। अशा अनेक सरकारचा निधी या बाईंनी वाया घालवलेला आहे, याला जबाबदार कोण हे विचारायची वेळ कोपरगावच्या नागरिकांना आता आली आहे। असे अनेक प्रश्न आहेत, वेळोवेळी त्यांना मी निश्चितपणे विचारू शकतो। परंतु आशुतोष दादांच्या माध्यमातून जो विकास निधी आपल्याला मिळवायचा आहे, तो विकास निधी मिळवण्याकरता पुढचे कमीत कमी 4 वर्ष तरी आशुतोष दादा आमदार राहणार। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुढच्या 5 वर्ष मी पण नगराध्यक्ष राहणार आहे। त्या कोपरगावची ही विकास गंगा आपल्याला वाहती ठेवायची। मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, आम्हाला सगळ्यांना तुम्ही निवडून द्या। हे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला कोण दादा पाठवतात ना, तसे मी तुम्हाला दर महिन्याला उत्पन्नाची हमी देतो। लाडक्या भावासारखा हा तुमचा लाडका काका तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळून देणार आहे।
तर ज्या लाडक्या काकाला जर नगरपालिकेत काम करायचं असेल तर 30 नगरसेवक आमच्या नेतृत्वाखाली निवडून दिले पाहिजे. ते जर दिले नाही तर ही समोरची पार्टी त्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. ते अडथळे न देण्याकरता 30 उमेदवार आणि मला नगराध्यक्ष पदाकरता तुम्ही निवडून द्या एवढंच आवाहन मी करतो. त्याला घड्याळ मत हात वर करा. धन्यवाद धन्यवाद. पहा मोबाईल घ्या. या सगळ्यांचे हात वर झाले. हात वर करा सगळ्यांना. आपली मत घड्याळावर करा. एवढ्या महिला दादा तुमच्या पाठीमागे उभे आहे तर ते आमचा आणि या सगळ्या उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे. विरोधकांनी उद्या इथं सगळं त्यांची सुद्धा हिंमत करू नये. निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी आणि मला वाटतं ते माघार घेण्याचं त्यांनी आता ठरवलेलं असेल आणि दादांचे नेतृत्वाखाली 30 ते 30 उमेदवार देऊन द्यायचं त्यांनी नक्की ठरवलं असेल. तर तुम्ही एवढ्या वेळा ऐकल्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कोकण. पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणली आणि त्या 5 नंबर तलावाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आपण पूर्ण केलं. आणि 23 दिवसाचं पाणी आज आपल्याला 1.5 वर्ष झालेलं आहे का 4 दिवसांनी येत आहे ना 4 दिवसांनी. आता 1.5 वर्षापासून येत आहे आपल्याला हे पाणी. मागच्या जूनला चालू केलं ते आज सांगायत आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येत आहे. पण 4 दिवसानंतर पाणी येत असताना सुद्धा आपल्या सर्व माता भगिनी ते 8 दिवसाच साठवत आहे. 40 वर्षाची सवय आपल्याला पडली. आलं पाणी मागचं फेक कुणाचं 8 दिवसाचं साठ. पण ज्यावेळेस हे पाणी 4, 3, 2, 1 दिवस रोज आलं तुम्हीच वैतागून म्हणणार आहे काय रोजचं साठवायचं. तेव्हा तुमची साठवायची सवय त्या ठिकाणी बंद होईल. त्यावेळेस साठवायची गरजच नाही. आज आलंय उद्या येणार आहे पाणी. रोज पाणी झाल्यानंतर साठवायची गरज नाही. आणि आपलं आयुष्य चाललंय पाणी साठवायमध्ये. या गोष्टीमधून आपल्याला मला मुक्तता करायची म्हणून पाणी प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवतोय. आपला हा रस्ता अंबिका मेडिकल ते दत्तनगर हा या टेकडापर्यंत झालेला आहे आणि त्याच्या पुढचा पण मंजूर आहे. परंतु निवडणुकीच्या अभावी याची वर्क ऑर्डर काढायची राहिली. वर्क ऑर्डर झाली लवकरच आता काम चालू होईल आणि तो देखील रस्ता पुढे कॉन्क्रीट होऊन जाणार आहे. माझ्या मते एवढंच रस्ता राहिला ना मग तुमचे काम 13 मध्ये संपले. पुढचे दुसरे काम. आपल्या शहरामध्ये पाणी असेल, गटारी असतील, रस्ते असतील, हे प्रश्न तर आपण सोडवणारच आहे. ते जर तलाव पूर्ण रस्ता झाला तर तुम्हाला पाणी देता आलं नसतं. पण त्याच्याबद्दल विरोधकांना त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. त्यांना वाटतं आपण कायम अडचणीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही कायम अडचणीमध्ये राहिले म्हणजे तुम्ही आपोआप त्यांच्या पाया पडायला जाणार. पण माझं काम करण्याची पद्धत अशी आहे, आपल्याला कुठली अडचण जाणवते ती अडचण सोडवायची कशी, यासाठी काय करावं लागणार आहे, त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याचा अभ्यास करायचा आणि ते कामं मार्गी लावायची. पाणी, रस्ते, गटारी याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. आपल्या देशाला 80 वर्ष पूर्ण होणार आहे स्वातंत्र्य मिळून. या 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या व्यक्तीला, समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नगरपालिकेमध्ये कायम त्यांच्या नगराध्यक्ष. तरी देखील आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न, गटारीचे प्रश्न असतील, हे सातत्याने आपल्याला दिसत आहे. आता अजून किती सत्ता द्यायची त्यांना, हा विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. मी कधी कोणाला असा उगीच आता बोललो नाही, कधी असं म्हणतो नाही की मी नगरसेवक राहिलो नाही. आता मी प्रत्येकाच्या दारात जातो. रहिवासी दाखले तर जे आता अजित भाई सांगितलं, रहिवासी दाखले सुद्धा मी घरपोच करतो. माझ्या भाच्याचा मेडिकल आहे, महिलांना देखील माहिती आहे, पुरुषांना माहिती आहे. समोर ममता मेडिकल आहे, त्या मेडिकल मध्ये माझे भूक वगैरे तिथं पडेल राहतात. कोणी आलं तर त्याला रहिवासी दाखला. लाईट मध्ये काका पाणी गेलेले, पाणी नाही आलं, लाईट नाही आहे, दिवसभर फोन चालतात. दुकर मेलं, पुत्र मेलं. मी कधीही कोणाला उलटून बोलत नाही. माझी विनंती आहे काय, ज्या पद्धतीने आम्ही कामं केले, मी जे काही काम केलं असेल, आमच्या गंगोलीताईंनी कामं केलं असेल, त्याची एक सावधगिरीची थाप म्हणून, तुमच्याकडून एक सावधगिरीची पावती म्हणून हात जोडून विनंती आहे, आपल्याला येत्या 20 तारखेला मतदान करताना सर्वांनी एकच विचार करायचं
किंवा आपल्याला मतदान करताना तिन्हीचे तिन्ही बटन घड्याळाला दाबायचे